एक मोठी बातमी मुंबईमधनं रवींद्र वायकर खासदार रवींद्र वायकर हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेत। उत्तर पश्चिम मुंबईतल्या मतमोजणीतल्या वादानंतर राज ठाकरेंची भेट घेतात रवींद्र वायकर। वायव्य मुंबई मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर या दोघांमध्ये लढत झालेली आणि या लढतीमध्ये केवळ 48 मतांनी रवींद्र वायकरांचा विजय झाला। पण रवींद्र वायकर यांच्या विजयाबद्दल शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। निवडणूक आयोगामध्ये त्यांनी धाव घेतली आहे, हायकोर्टात सुद्धा तक्रार अर्ज दाखल केलाय आणि हे प्रकरण मुंबईमध्ये खूप चर्चेत असताना, ताजं असताना, तापलेलं असताना रवींद्र वायकर राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्याचं कळतंय। अधिक माहिती अल्पेश करकरे देतात। अल्पेश, काय कारण रवींद्र वायकर आणि राज ठाकरेंच्या भेटी पाठीमागचं? नुकतेच खासदार झालेले रवींद्र वायकर हे सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे। नवीनच खासदार झाल्यामुळे ही भेट रवींद्र वायकर राज ठाकरेंची घेत आहेत, कारण महायुतीला बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी दिला होता आणि त्याचीच मदत त्या मतदारसंघामध्ये मनसेची वायकरांना झाली। याच दृष्टीने आता सध्या वायकर हे राज ठाकरेंची भेट घेत आहेत। सध्या वायकर हे वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत देखील आहेत, कारण फक्त 48 मतांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये वायकरांचा विजय झाला आणि त्यावरून सध्या राजकारण देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्याच आता अनुषंगाने आपण पाहिलं तर ही चर्चा एकीकडे होत असताना आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बरोबर आहे, ही जरी सदिच्छा भेट असल्याचं बोललं जात असलं तरी सुद्धा तू आता उल्लेख करत असलेल्या सगळ्या वादाच्या आणि चर्चेचा पार्श्वभूमी सुद्धा आजच्या भेटीला आहे। धन्यवाद अल्पेश, ताजी माहिती जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।